आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय मग आज काय विषय भांडणाचा? सिद्धिराज, बरं झालं तुम्ही आला। मी ऑफिसला निघाले त्यामुळे वाद सुरू झाला। आला बघ हा बायकोचा कैवारी। आता हा बायकोच्या बाजूने आपल्याला बोलणार, आपली अक्कल काढणार आणि आपलं तोंड काळं होणार। प्लीज समजवा ना जरा। ऑफिसला? हो, तुम्ही का ऑफिसला जाताय? का म्हणजे? अहो, मी लग्नापुरतीच सुट्टी घेतली होती। आता लग्न झालं, लग्नानंतरचे कार्यक्रमही झाले, माझी सुट्टी संपली आता, म्हणून ऑफिसला चाललीये मी। अहो तसं नाही, कसं आहे माहितीये का मॅडम, गाडे पाटील घराण्यातले सुना आजवर कधी ऑफिसला नाही गेलेत ना, त्यांनी कधी पैसे कमवलेत ना नोकरी केली। त्याच्यामुळे तुम्ही या पंधरात कशाला पडताय उगाच? ऑफिसला वगैरे जाण्याची खरंच काही गरज नाही, बसा आराम। सिद्धिराज गाडे पाटील एकदम बरोबर करताय। सिद्धू बरा आहे ना? अशी अचानक पार्टी कशी बदलली त्याने? हे काय बोलताय तुम्ही? हे बघा मॅडम, गोष्ट एकदम सिंपल आहे। देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं आहे, आपल्याला कशाची कमी नाहीये, त्याच्यामुळे नोकरी वगैरे करायची खरंच काही गरज नाहीये हो। तुम्ही छान आरामात निवांत राहा ना, एसीची हवा खा, एकदम रिलॅक्स आयुष्य जगा। मी तर बोलतो ते पैशाचं वगैरे काय आहे ना, ते मी बघतो ना। मी तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही। ते जॉबला वगैरे जाणं खरंच ते कॅन्सल करा, एन्जॉय करा ना लाईफ तुम्ही, बाकी सगळं तुम्ही माझ्यावर सोडा। मी खरंच सिद्धिराजशीच बोलतेय का? अहो, असं काय विचारताय तुम्ही? हो, सिद्धिराजशीच बोलताय, सिद्धिराज संपतराव गाडे पाटलाशीच बोलताय तुम्ही। बरोबर आहे, मी सिद्धिराजशी नाही, सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांशी बोलते। अहो, काय झालं? अरे काय झालं काय भावना मॅडम? मी तर त्यांना इतकंच बोललो की आराम करा, असा रडवेला चेहरा राहून का गेले आहात त्या? रेडो का बघितलंस, आज कितीतरी दिवसांनी आपला सिद्धू आपल्यात आला ग। खरं अगं बसा बसा चला ग बसून घ्या तुम्ही पण। बघितलत ना हे आहे आमच्या गाडे पाटलांचं रक्त, कसा आमचा वाघ बायकोला मुठीत ठेवतोय, बघितलं ना? आणि आमची सून जरा नव्या विचारांची आहे, पण आमचा सिद्धू, त्याला बरोबर माहिती आहे या घरात काय चालतं काय नाही चालत, आणि तो कधी या घरातल्या नियमांना डावलून काहीही करण्याची परवानगी देणारच नाही। बरोबर आहे, सिद्धूचं अगदी बरोबर आहे। हो हो, शिकलेल्या सुना असल्या ना की त्यांना वाटतं नोकरी करावी, पण गाडे पाटील घराण्याच्या सुनेला गरजच नाही नोकरीची। आणि सासरच्या चालीरीती शिकणं, शिवाय स्वतःला त्याप्रमाणे बदलून घेणं, हे सुद्धा कामच आहे सुनेचं। हे काय भलतंच होऊन बसलं, आता हे सगळे पुन्हा सिद्धूचं कौतुक करायला लागले। हे असं झालं तर हातात तोंडाशी आलेला घास निसटून जाईल। रेडो का सिद्धूने लाज राखली आपली।
देवा असाच सिद्धूला आमच्या बाजूने वळव. सिद्धू लवकर शहाणा होऊ दे. जयंत वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलाय म्हणजे नक्की काय? हे बघा, सगळं काही मला डिटेल मध्ये सांगा प्लीज. सांगतो. जोरात धावायचा जयंत, अजून जोरात. जोरात, थांबू नकोस. हे काय चाललंय? मी कालच तुम्हाला सांगितलं जयंतला हे असले व्यायाम नाही झेपत. बाबा आता तुम्ही अति करताय. मला माझ्या नातवाला तुझ्यासारखं दुर्बळ बनवायचं नाहीये. यू शुड बी स्ट्रॉंग, कळलं? अहो पण तो केवढा लहान आहे बाबा. अशीच दया मी तुझ्यावर दाखवली होती. त्याचे परिणाम भोगतोय मी आज. पळून जाऊन लग्न केलंस, नवऱ्याची मारहाण मुकाटपणे सहन केलीस, काही प्रतिकार केला नाहीस आणि शेवटी हार पत्करून जयंताला घेऊन माझ्या घरी आलीस. मला माझ्या नातवाने अशी जीवनाबरोबर हार पत्करलेली अजिबात चालणार नाहीये, अजिबात नाही. पण बाबा तो माझं घर, माझे नियम. तुला त्यात बोलण्याचा काहीही हक्क नाही, कळलं? अजून जोरात पळ. किती आणि काय काय सहन करावं लागले जयंतला लहान वयात. खरंच आजोबांचं जयंतला स्ट्रॉंग बनवण्याचं मिशन त्याला महागात पडत होतं. मॅडम, अहो काय झालं? तुम्ही चिडलायत का माझ्यावर? चिडलायत का म्हणजे? चिडणारच ना. तुम्ही दिलेला शब्द पाळताय कुठे? हो, मी कुठला शब्द मोडला? हो सिद्धिराज, लग्नाआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्नानंतरही मी माझं काम करणार आहे, नोकरी करणार आहे, आणि तेव्हा तुम्ही मला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य द्याल असा शब्द दिला होता. हो, पण स्वातंत्र्य तर देतोय ना तुम्हाला. नोकरी करण्याची काय गरज आहे त्यासाठी? म्हणजे माझं काय म्हणणं आहे माहितीये का, की तुम्ही आराम करा, निवांत राहा, मस्त खा प्या. अहो हेच तर असतं की खरं स्वातंत्र्य ना. अहो नाही सिद्धिराज, नुसतं निवांत जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. याला तर ऐत खाऊपणा म्हणतात. जे माझ्या लक्षात आहे, तुम्ही मला म्हणाला होता की आनंदीची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही नोकरी करणार आहात. मॅडम तुम्ही विसरताय, मी पण तुम्हाला शब्द दिला होता ना की आनंदीची जबाबदारी मी घेईन म्हणून. आणि तुम्ही त्यासाठी कशाला नोकरी करताय मग? अहो नोकरी फक्त पैसे कमवण्यासाठी नसते करायची. पैशांसाठी नसते करायची, मग कशासाठी करायची असते? अहो कुठलंही काम केल्याने ना बुद्धीला चालना मिळते, डोकं शाबूत राहतं, 4 वेगळे विचार डोक्यात येतात, नवीन माणसांना भेटता येतं, विचारांची देवाणघेवाण होते, आणि समाजात वावरण्याचे फायदे मी काय तुम्हाला सांगणार, तुम्हाला ते माहितीच असतील. नाही नाही नाही, करेक्ट आहे तुमचं मॅडम सगळं. पण आमच्या घरातल्या बायकांनी आजवर कधी नोकरी वगैरे केली नाही. लक्ष्मी निवास, लक्ष्मी